आता पाहूया बातम्या विस्तारानं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मन की बात या कार्यक्रमाच्या 120व्या भागाद्वारे देशवासियांशी संवाद साधला. यावेळेस पंतप्रधानांनी गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देत विविध विषयांवर भाष्य केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुढीपाडवा, उगादी, संसार पाडवा, विशू, पुथांडू या सणाच्या विविध भाषांमधून शुभेच्छा दिल्या. आज ही महाराष्ट्र में गुड़ी पड़वा मनाया जा रहा है. गुड़ी पाडवा निमित्त हार्दिक शुभेच्छा. आपले सण वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं साजरे होत असले तरी भारताच्या विविधतेमध्ये एकता कशा प्रकारे गुंफलेली आहे हे सण दाखवून देतात. या एकतेच्या भावनेला आपण निरंतर मजबूत करायचं आहे असं पंतप्रधान म्हणाले. परीक्षा संपून बऱ्याचशा शाळांना उन्हाळी सुट्ट्या लागल्या आहेत. या सुट्ट्यांमध्ये खूप काही करण्यासारखं असतं असं सांगत विद्यार्थ्यांनी एखादा छंद आत्मसात करण्यासोबतच कला कौशल्य वाढवावं आणि विविध तंत्रज्ञानाचा वापर करून सॉफ्टवेअर संदर्भात माहिती घ्यावी असंही त्यांनी सांगितलं. स्वयंसेवी उपक्रम आणि सामाजिक कार्यामध्ये सहभागी होण्याची संधी वेगवेगळ्या उपक्रमांद्वारे मिळत असते असंही पंतप्रधान म्हणाले. उन्हाळी सुट्टीसाठी तयार केलेल्या माय भारत दौऱ्याविषयी पंतप्रधानांनी यावेळेस माहिती दिली. मैं आज आपसे माय भारत के उस खास कैलेंडर की भी चर्चा करना चाहूंगा जिसे इस समर वेकेशन के लिए तैयार किया गया है. इस कैलेंडर की एक कॉपी अभी मेरे सामने रखी हुई है. मैं इस कैलेंडर से कुछ अनूठे प्रयासों को साझा करना चाहता हूं. जैसे माय भारत के स्टडी टूर में आप ये जान सकते हैं कि हमारे जन औषधि केंद्र कैसे काम करते हैं. आप वाइब्रेंट विलेज अभियान का हिस्सा बनकर सीमावर्ती गांवों में एक अनोखा अनुभव ले सकते हैं. इसके साथ ही वहां कल्चर और स्पोर्ट्स एक्टिविटीज का हिस्सा जरूर बन सकते हैं. वहीं अंबेडकर जयंती पर पदयात्रा में भागीदारी कर आप संविधान के मूल्यों को लेकर जागरूकता भी फैला सकते हैं. उन्हाळा सुरू झाल्यामुळे अनेक राज्यांमध्ये जलसंवर्धनाच्या कामांनी वेग पकडला आहे. जलसंरक्षणाची जबाबदारी केवळ सरकारचीच नाही तर संपूर्ण समाजाची आहे असंही ते म्हणाले. हर साल की तरह इस बार भी कैच द रेन अभियान के लिए कमर कस ली गई है. ये अभियान भी सरकार का नहीं बल्कि समाज का है, जनता जनार्दन का है. जल संरक्षण से ज्यादा लोगों को जोड़ने के लिए जल संचय जन भागीदारी अभियान भी चलाया जा रहा है. प्रयास यही है कि जो प्राकृतिक संसाधन हमें मिले हैं उसे हमें अगली पीढ़ी तक सही सलामत पहुंचाना है. साथियों, बारिश की बूंदों को संरक्षित करके हम बहुत सारा पानी बर्बाद होने से बचा सकते हैं. दिव्यांगांच्या खेलो इंडिया स्पर्धेमध्ये खेळाडूंनी पुन्हा एकदा त्यांच्या चिकाटीनं आणि गुणवत्तेनं आश्चर्यचकित केलं आहे असं सांगत या खेळाडूंचं त्यांनी अभिनंदन केलं. MyGov आणि नमो ॲपवर प्राप्त झालेल्या संदेशातून आपल्या संस्कृती आणि परंपरांबद्दल अनोखी माहिती मिळते असं सांगत वाराणसीचे अथर्व कपूर, मुंबईचे आयर्श लिखा आणि अत्रेय मान यांच्या संदेशांनी लक्ष वेधून घेतल्याचंही ते म्हणाले. आपल्यासमोर वस्त्र कचऱ्याचं मोठं आव्हान आहे. या कचऱ्याच्या व्यवस्थापनासाठी देशात अनेक प्रशंसनीय प्रयत्न केले जात आहेत. याकडेही त्यांनी लक्ष वेधलं. आज तंदुरुस्तीसोबतच काउंट म्हणजेच गणती देखील मोठी भूमिका बजावत आहे असं सांगत आंतरराष्ट्रीय योग दिनाची उलटगणती सुरू होणार असल्याचं त्यांनी स्मरणही करून दिलं. आज फिटनेस के साथ साथ काउंट का बड़ा रोल हो गया है. एक दिन में कितने स्टेप्स चले इसका काउंट, एक दिन में कितनी कैलोरीज खाई इसका काउंट, कितनी कैलोरीज बर्न की इसका काउंट. इतने सारे काउंट्स के बीच एक और काउंटडाउन शुरू होने वाला है. इंटरनेशनल योगा डे का काउंटडाउन.